रोजचा नाश्ता काय करायचा प्रश्न पडत असेल ना तुम्हाला, नक्की ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे पौष्टिक असे धपाटे आहे. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे कांद्याच्या पातीचे धपाटे करून दाखवले आहे. आणि तुम्ही हे टिफिनसाठी देऊ शकता, नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा प्रवासाला सुद्धा तुम्ही नेऊ शकता. असे सुंदर आणि छान असे धपाटे आहे. हे धपाटे तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत कशाही सोबत खाऊ शकता. चला आता ही रेसिपी आपण कशी करायची पटकन व्हिडिओला सुरुवात करू. आता वाटणसाठी इथे मिरच्या घ्यायच्या. हिरव्या मिरच्या मी 3 मिरच्या वापरलेल्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या 4-5 आणि अद्रकचे 2-3 तुकडे टाकायचे. 1 चम्मच जिरं टाकायचं आहे आणि सगळं याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही खलबत्त्यासुद्धा करू शकता. आता इथे कणिक घ्यायची आपल्याला 1 वाटी किंवा 1.5 वाटी जसं वाटेल तशी, पण त्यामध्ये मी 2 चम्मच बेसन टाकायचं आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये पातीचा कांदा हा चिरलेला आहे, तो पातीचा कांदा त्यामध्ये टाकायचा, बारीक चिरायचा आणि नंतर कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची, म्हणजे धपाट्याला टेस्टसुद्धा अतिशय सुंदर आणि छान येते. जे आपण वाटण केलं होतं ना, ते वाटणसुद्धा त्यामध्ये पूर्ण आपल्याला टाकायचं आहे. हळद टाकायची आपल्याला, नंतर तिखट टाकायचं, आवडीनुसारच तिखट टाकायचं आणि तीळ मात्र थोडेसे जास्त टाकायचे. इथे 2 चम्मच मी तिळाचा वापर केलेला आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. नंतर 2 चम्मच दही टाकायचं आहे. आता सगळे साहित्य आपल्या यामध्ये टाकून झालेले आहे. आता सर्व साहित्य आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटं तरी हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कांद्याला सुद्धा थोडंसं पाणी राहतेच. आणि थोडं थोडं पाणी टाकून मग नंतर आपल्याला हे मिश्रण घट्ट असं भिजून घ्यायचं. एकदम पाणी मात्र कधीच टाकायचं नाही. असा गोळा करून घ्यायचा आणि शेवट आपल्याला थोडंसं तेल लावायचं आणि थोडं तळून घ्यायचं आणि लगेच तुम्ही धपाटे करू शकता. आता धपाट्यासाठी मी 4 किंवा 5 उंडे केलेले आहे आणि इथे तांदळाचे पीठ वापरले आहे. तांदळाच्या पिठाने काय होते, सरसर म्हणजे असं लाटल्या जाते, म्हणून मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि खालीसुद्धा चिपकत नाही. आता कसं काठाने कसं असं वेगळं वाटते, चांगलं दिसत नाही. तुम्हाला अट्रॅक्टिव्ह जर करायचं असेल तर त्यासाठी एक झाकण घ्यायचं आणि त्याने आपल्याला गोल असे धपाटे करून घ्यायचे आहे. आणि घरी जर खायचे असेल आपल्याला असेच तर काही हरकत नाही. तर आणि मग काय करायचं, दोन्ही साईडनी चांगलं शेकून घ्यायचं आहे, खालून होऊ द्यायचं, नंतर परतून घ्यायचं. आपल्याला काठाकाठाने चांगलं शेकून घ्यायचं. आपल्याला खरपूस असा हा धपाटा करायचा आणि खरपूस धपाटा अतिशय सुंदर लागतो खायला. आणि दोन्ही साईडनी काय करायचं, तेल सोडायचं. आता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे, तुम्ही तुपाचा वापर करू शकता, पण मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. आणि पूर्ण खरपूस बघा, मागची साईड आणि समोरची साईड दोन्ही साईड आपल्याला खरपूस भाजायची आहे आणि असं खरपूस भाजल्यावर एका प्लेटमध्ये काढायचं. अशा प्रकारे पूर्ण धपाटे करून घेणार आहे. हे धपाटे अतिशय सुंदर लागतात, पौष्टिक आहे. तुम्ही टिफिनला देऊ शकता, नाश्त्याला देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासाला जर जात असाल तर तुम्ही हे धपाटे करू शकता. लोणच्यासोबत चांगले लागतात आणि दह्यासोबतसुद्धा छान लागतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.